तर ना काही लोक तुमच्या जीवनामध्ये असे अचानकपणे येत असतात आणि इतका महत्त्वाचा रोल प्ले करत असतात ना. तर तेच एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आमच्याकडे ना एक स्वयंपाक करणाऱ्या मावशी नवीनच जॉईन झाल्यात. त्यांना ना ऐकायला थोडंसं कमी येतं. तर मला शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी सांगितलं होतं, की त्यांना ऐकायला त्या मावशींना थोडंसं कमी येतं. त्यांना काही ठेवू नकोस. कारण की तू जे इन्स्ट्रक्शन सांगतील ते त्यांना समजणार नाही. पण मलाही त्या काळात दुसरं कोणी भेटलं नाही, तर मी त्यांना ठेवून घेतलं. आणि थोड्याच दिवसात मला कळायला लागलं, की मावशींचं बिहेवियर माझ्याप्रती अगदी मुलीसारखं, माझ्या नवऱ्याच्या प्रती अगदी त्यांच्या पोटच्या मुलासारखं आणि माझ्या मुलीच्या प्रती अगदी नातीसारखं होतं. म्हणजे त्यांना काही गोष्टी न सांगता, जसे शाळेत जाताना ती काही खात नाहीये, तर तिला मलिद्याचे लाडू करून ठेवणं, तिला मेथीचे पराठे बनवणं, तिला विचारणं, तिच्यासाठी छोट्या-छोट्या क्यूट-क्यूट पोळ्या बनवणं. तर मी बघितलं आणि मी विचार केला, की या लोकांना जे तुमच्या जीवनामध्ये खूप छोटा रोल प्ले करतात, पण त्यांचं खूप महत्त्व असतं. त्यामुळं आपलं जे जीवन आहे, ते सुखकर बनतं. तर या लोकांची पण काळजी घेतली पाहिजे ना आपण आणि ॲप्रिशिएट केलं पाहिजे, की अनपेक्षितपणे कशी आपल्याला छान लोकं मिळतात. आणि एक्स्पेक्टेशन ज्यांच्याकडून असते, ज्या लोकांकडनं अपेक्षा असते, ते मात्र कधीही तुमच्या उपयोगाला येणार नाहीत.